कपिनंदन बाण कोणाचा कथा परिषदा रामायण बृहदरती जाण बृहदाचे नवलकोन उद्धरती संपूर्ण त्रिजगती अशी रामकथा अतिशय गोड आहे. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. भरताचा बाण हनुमंतापाशी गेला आणि बाण विचार करू लागला की मला मालकाची आज्ञा आहे की पुढच्या दुष्टाचं निर्दळन कर. पण पुढचा तर भक्त दिसतोय, राम भक्त दिसतोय. मग काय करायला पाहिजे तर राम भक्ताची सज्जनाच्या पाया पडलं पाहिजे. कारण आपल्याला जय मिळत असतो आणि आनंद सुख मिळतं. म्हणून बाणानं भरताच्या पायाला लागला. ऐसा विचारिता मनी बाणावलोकी कदेरी देखता श्रीनामांकित चिन्हे वायुनंदनाते विस्मय. आणि ग्रंथ करते सांगतात बाणानं भरताच्या पायाला स्पर्श केला. केल्याबरोबर हनुमंतानं बघितलं काय पायाला लागलं तर बाण दिसतोय. त्या बाणावर राम राम अंकित बाण दिसतोय. अरे कोणाचा बाण असन, इथं कसा आला असन असं विचार करू लागले. श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा गुरु नये साष्टांगी नमन करीत होय रामस्मय भावार्थ. हनुमंतानं विचार केला अरे हे बाण म्हणजे रामाचा दिसतोय, राम अंकित दिसतोय. रामाचे जे भक्त असतात त्यांचं उल्लंघन करू नये, त्यांचा किंवा अपमान करू नये. काय करावं, राम भक्ताचं दर्शन घेवावं. हनुमंतानं मनोमय असणारं दर्शन घेतलं. कधी काही वायूचे वचन तो बोलून बोलिना संपूर्ण पाहुण्या आदळले त्याचे चिन्ह तळे बाण ओढीत. हनुमंतानं विचार केला हे बाण कुंकून आलं, कसा आला, का आला, हे बाण काय करत. थोडा विचार केला, तडतब्द झाले. तर बाण खाली वळू आला. म्हणे चला आपल्याला जिथं बाण नाही त्याच्यासोबत असणार आपण जाऊ. उदया येईल दिवाकर ऋण्या सुमित्रा शिरोळीर घेऊन याला बल समोर बाण सत्वर येथे ओढे. आणि बाण असणारा हनुमंताला खाली वळू आला. हनुमंत बाणासंग आज नंदीगराबाच्या ठिकाणी येऊ लागले. करुण्या करे उठोण्या स्वमित्र वधोण्या दशशिर करुण्या विभीषण राजधर समेत्वर सयतत्वर येथे आला. हनुमंताचं म्हणणं आहे नाही नाही काय झालं असेल, रामानं लक्ष्मणाला उठवलं असेल आणि उठून सीतेला सोडविला असेल, रावणाला मारला असेल आणि मारून अविद्याला आले असतीनं एवढं कार्य झालं असेल असं म्हणू लागले. वीर कुसंक सर्वता नवपवेती स्वामी कार्यास्था दिक्क माझे ज्योतिता व्रता पूर्णार्थ दात असे. हनुमंत म्हणतात धिक्कार असो माझ्या पुरुषार्थाला, माझ्यानं जास्त औषधी नेणं झाले नाही, रामाची माझ्यानं सेवा घडली नाही, काय करायचे माझ्या जिंदगीला असे बाण विचार करू लागले. ऐसा झाला ते दुःखे सेवेचे बाला त्यालोकी तो वडे अधोमुखे काय ते सर्वर. आणि बाण खाली येऊ लागला. हनुमंताला खाली वळू लागला. हनुमंतानं विचार केला असं म्हणे काही बी आता आपण बाणासंग खाली जायला पाहिजे. काय न साधेल माझे वेगे करे देह पतन म्हणून या हनुमंत म्हणतात माझ्यावर रामानं कृपा केली. रामाला वाटलं असं की हनुमंत औषधी अन्न होत नाही, तिकडे देह प्राण असताना त्याग करीन, त्याच्याकरता माझ्या अपस्वर बाण रामानं पाठवला बरं का असे हनुमंत विचार करू लागले. आता तो काय
असे म्हणतात. हनुमान आज्ञेचा किंकर अज्ञान उल्लंघे अनुमात्र टाकिले बाणावरी शिर निघाला सत्वर बाण वेगे. हनुमंत म्हणजे कसं आहे? राम राम नामधारक आहे. नाही रामाचा आज्ञाधार आहे. आपण मालकाची आज्ञाचं उल्लंघन करायचं नाही. म्हणून हनुमंतानं असणारा खाली आल्याच्या नंतर काय बघतात? पातला विधेचा आराम पुढे देखिला नंदीग्राम रत्नाती मनोरम भक्तोत्तम भरत जेथे. आणि हनुमंत खाली आला. आल्याबरोबर अविद्याचा सगळा परिसर लागला. अविद्याचा परिसर लागल्याबरोबर तिथं नंदीग्रामाचं ठिकाण दिसून आलं. आणि दिसत असताना हनुमंत बघू लागले चौकड. काय दिसून आलं? एका जनार्दना शरण दोघात भेटे अति घन दोघे प्रेम संपूर्ण दोघे कोणी पण विसरती. ग्रंथ करत आहे नाथ महाराज सांगतात काय झालेलं आहे. आणि हनुमंत हे राम भक्त आहेत आणि भरत हे राम भक्त आहेत. दोघं भक्ताचा असणारा संवाद होईल. आणि ती कथा अतिशय गोड आहे बरं का. तीच काय संवाद होईल ते आपण सर्वजण ऐकू म्हणतात. एका जनार्दना करपाळो जननी गोड न खाये बाळा वाचोनी मुखीचा घास काढणे माझ्या वदनी घालित. गावोबा महाराज महाराज म्हणतात जशी बाळाची आई असणार बाळाला काय खावावं गोड आहे का तिखट आहे कळत नाही. पण माय काय करते त्या बाळाची अगोदर आपण चावून बघती कडू आहे का गोड आहे शनी. आणि गोड जर लागली तर पुन्हा बाळाच्या तोंडात घालती. तसे माझे जनार्दन स्वामी गुरु असणार माझ्या मुखात घातलं. जे अत्यंत खाऊ नये नेणे त्याचे मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझे. आणि ग्रंथ करत सांगतात एखाद्या बाळाची बाळ कसं असतं ते खात नाही त्याला काही कळत नाही. पण लेकराची आई काय करते बळच असणार पायावर टाकते आणि प्याय ना गेलं तर बळच गालात ठेकाणती. तोंड वाचल्याबरोबर बाळाच्या तोंडात मुखात घालती. तसं माझ्या गुरु माऊलीनं माझ्या मुखात घातलं. वांजे सीन कळ्याचे न व्याधी जाणे वेदन करपा वेदन करपाळ का जनार्दना शरण जनार्दन जे अभिधान विस्मर माता. गावोबा महाराज महाराज सांगतात अव हे कोणाला कळत म्हणजे लेकराचं काय महत्व असतं. एखाद्या बाईला लेकरूच झालं नाही आणि ती म्हणायला लागली माय बाळाचं लय करावं लागतंय. लय माया असती बाळाची. तिला लय खाऊ पिऊ लागतंय. लय कष्ट भोगावं लागतात. तिला झालंच नाही. तिला काय अनुभव आहे. जिला बाळ झालंय तिला माहिती काय बाळाची कष्ट असतात. तर असे सांगू आले ब्रह्मादिका पुत्र व्याले जे ब्रह्मांडे श्रेती निज कर्मे तुम्ही मानले मदची चाले लक्षेना. काय म्हणतात ब्रह्मांड माया आली. कारण एक माया आहे आणि त्या मायेनं काय केलं एवढं ब्रह्मांड असणारं निर्मिती केली. आणि निर्मिती केल्याच्या नंतर सगळं जग जे झाले ना सगळं मायामुळं झाले. मायेमुळं सगळं जग झाले. प्रत्येकाची माय आहे आणि मायामुळं हे जग निर्मिती झाली. नाही सगळं ब्रह्मांड निर्मिती झालं व असे सांगू आले. तानेल्या उदक घ्यावे की भुकल्या जेव घालावे मजे सर्वतान स्तंभे ते जेव लावे माऊले. काय म्हणतात मला काही कळत नव्हतं. ताने त्याला पाणी द्यावं का भुकेलेला जीव घालावा का या म्हणा बसा म्हणा उद्दळ का खोल हे मला काही अनुभव नव्हता बरं का. माझ्या गुरुची माझ्यावर कृपा झाली असं सांगू आले. यासी काय करू आता जन्मून झाले करता किती याची करू चिंता काही सर्वता जाणे ना. गावोबा महाराज सांगतात काय करावं. उद्दळ आहे का खोल संस्कृती का मराठी आहे नाही अध्यात्म आहे का भावार्थ आहे का रामायण आहे हेच मला ज्ञान नव्हतं. पण माझ्या गुरुनं
माझ्यावर कृपा केली आणि माझ्याकडून हे रामायण असणारं लिखाण करून घेतलं असे सांगू लागले. दास तोय घेवणे म्हणून मुखेची काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळा कारणे करपाळो. मी एक बाळक आहे आणि बाळने लहान लेकराला कसा घास घ्यावावं मुखात घालावं हे काही समजत नसतं बरं का. पण माझ्या गुरुनं माझ्या मुखात हे घास घातला म्हणजे माझ्या कुणी रामायण लिखाण करून घेतलं बरं का. मी करता कुणी नाही. कारण का हसवणारा रडवणारा नाचवणारा सगळी सत्ता त्याची आहे. उगा मी निमित्ताला आहे बरं का असे म्हणू लागले. आते सुरस नाम कथा माऊलीचे घास गोड घेता आळमी आलो चित्ता काही सर्वता जाणे ना. गावोबा महाराज म्हणतात रामायण किती अतिशय गोड आहे. नाही रामायण सुरस आहे. जीवाचा जगाचा उद्धार करणारी कथा आहे बरं का. पण मी उगाच रामायण चालत असताना उगाच मध्ये मी परिहार दिला ही द्यायची गरज नव्हती बरं का पण दिली. श्रुती मंडळी हो मला सर्वजण तुम्ही क्षमा करा असे गावोबा महाराज विनंती करू लागले. ये करपाळो कैसे तोंडीचे काढून यावे घेसी ओ पिता माझ्या मुखासे निज मानसे सुखावे. आणि काय झालेलं आहे जसं दुसऱ्याच्या तोंडातून काढल्यास आणि दुसऱ्याच्या तोंडात घातल्यास काय होतं एक खुश होतो पण एक दुःखी होतो बरं का. पण तसं तुम्ही रामकथा ऐकत असताना तुम्हाला रामकथा ऐकायची सोडून मी दुसऱ्यात मध्ये परिहार द्यायला सांगत बसलो मला सर्वजण तुम्ही क्षमा करा असे गावोबा महाराज म्हणतात. मालकाच्या धनी जायचे का शिष्याचे निघाले पणे होईचे आणि काही निकळत जे सद्गुण जाणीची की प्रसक्तिया. काय म्हणतात आणि माझ्या गुरुची माझ्यावर कृपा झाली कारण मला काही समजत नव्हतं आणि मला रामायण काय धर्म काय मला हे काही कळत नव्हतं. पण माझ्या गुरुनं माझ्या हातात पेन दिली लिखाण दिलं आणि माझ्याकडून असणारं रामायण करून घेतलं असे म्हणू लागले. एका जनार्दना शरण कपे रामाज्ञा धरून बाण्याला पण गोड कथन पुढे असे. गावोबा महाराज मला सांगतात काय झालेलं आहे आणि बाण आणि हनुमंताची भेट झाली. बाण संग हनुमंत नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले आणि आता पुढे कथा गोड आहे कारण दोन्ही राम भक्त येतं आणि भरताचा आणि हनुमंताचा संवाद होईल. ती फार गोड कथा आहे. तुम्ही सर्वजण असणारी ती कथा ऐका असे सांगू लागले. श्रुती कोपते जने सैराट भरला राणे ओळीचा एका जनार्दन काही म्हणे स्मरणा. गावोबा महाराज म्हणतात श्रुती मंडळी ऐकणारे हुशार असतात. तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती कारण तुम्ही महादेवाच्या मूर्तीत ऐकणारे आणि म्हणतात गावोबा महाराजांना काय लावलंय हो लईच लांबीलो म्हणतील सगळे म्हणजे मला काय करा क्षमा करा कारण मी तुमच्या लेकरासारखं आहे असे म्हणू लागले. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे काणे काकारटकया हनुमंत निग्राम गमनाम सत्यच्या स्वाध्याय हा गोळा पुंडलिकार गोदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय.